कारण रात्रीच्या भरपूर पोळ्या शिल्लक आहे. पाण्याचा रंग बदललेला आहे. करून घेते आंघोळ फोंडाची. होलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी चहा उकळायला ठेवलेला आहे. दिसायला एवढी सुंदर आहे तर खायला किती छान असणार आहे. नाश्त्याला मी फोंडाची आणि दादूच आहे. कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आहे धुलीवंदन, तर तुम्हाला धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या रंगाप्रमाणे तुमचं आयुष्यही असंच रंगून जाऊ द्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर सकाळ सकाळी मी आता नाश्ता बनवत आहे. नाश्त्यामध्ये मी बनवत आहे उपमा. एका साईडला मी बनवायला ठेवलेली आहे बासुंदी. तुळशीपूजन झालेलं आहे, चौकट पूजन सुद्धा झालेलं आहे. फक्त आता टेरेसवरती जायचं आहे पक्ष्यांसाठी पाणी घेऊन, कारण आज थोडासा उठायला उशीर झाला, मग वरती गेले नाही. म्हटलं अगोदर आपल्या घरातली पूजा करावी आणि नंतर मग टेरेसवरती जावं. तशी देवपूजा करायची आहे. थोडीशी देवपूजा करतील, त्यानंतर मी श्रीकृष्णाला अगोदर रंग लावणार, त्याच्यानंतर मग आम्ही रंग लावणार आहोत. टेरेसला जाऊ नको. का बरं? मुलांनी सगळा राडा केलाय. असं ना, आता काय, अरे मुलं सकाळ सकाळी टेरेसवरती गेलेले बाळा. टेरेसवर सगळं कलरिंग करून टाकलं. देखेंगे जाके. बर, तुम्हाला धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या पुण्याकडे तर आजच होळी असते, आजच धुलीवंदन, आजच रंगपंचमी. तुझं सुद्धा रंग आले. किती कलर आहे का? इंद्रधनुष्याच्या कलर. 9 रंग. 9 रंग. नवरात्रीचे 9 रंग धरा. ठीक आहे, तुझे पण कलरफुल आयुष्य होते. धन्यवाद. तुमचं पण सगळं आयुष्य रंगून जाऊ द्या होळीच्या रंगाप्रमाणे. आमच्या सोलापूरला 5व्या दिवशी रंग खेळतात होळीनंतर रंगपंचमीला. पुण्याला पण आहे ना, 5व्या दिवशीच रंगपंचमी असते, पण मुलींची असते. मुलींची असते? मी तर पहिल्यांदा ऐकते की 5व्या दिवशी मुलींची असते. बघा तुम्ही, पुण्यामध्ये मुली खेळतात आणि कॉलेजमध्ये मुलं मुली दोन्ही खेळतात. मसाल्याचं पाणी उकळायला लागले आहे उपम्यासाठी ठेवलेलं. त्याच्यामध्ये रवा टाकते भाजलेला. नाश्ता खात आहोत. तुम्ही सुद्धा नाश्ता खायला. नाश्त्याला मी फोंडेजी आणि दादूच आहे. मना माझा त्याच्या मित्राच्या घरी गेलेला आहे काल रात्री, तो नाहीये. तर आज नाश्त्यामध्ये मस्त उपमा, डाळी, काकडी आणि रात्रीच्या पुरणपोळ्या पण आहेत. तुम्हाला खायच्या असतील तर खा फोंडेजी. कशासोबत काय खाणार? मनीष खायला त्या मित्राच्या घरी काहीतरी बनवतील ते. कसं काय म्हणजे बासरी. ठीक आहे ले बेटा. तर शिरा बनव. हा, मी बोलली घरात पोळ्या गोड आहे ना. हा, उपमा बनवते म्हणलं. उपमा बनवते. उपमा पण खूप छान. या उपम्यामध्ये मी अजिबात कांदा नाही घातला. याच्यामध्ये फक्त लसूण, हिरवी मिरची, हिंग, जिरा मोहरीची फोडणी, टोमॅटो आणि मेथी दाणे टाकलेला आहे. काय गोंधळ चालला आहे खाली. आता स्वीट डिश आलेली आहे खाण्यासाठी. फोटोजी कुठलं घेतं प्लेट? गरम आहे थोडीशी. तू खा ना. घे हे घे, घे बासुंदी बघ. सिर हल्का हो गया कि नहीं आपका? चहा पिला सकाळ. हाँ, बासुंदी चहा. मी टेस्ट करते. वा वा वा, खाव्यासारखी टेस्ट लागत आहे. असं वाटतं की मी खावाच खाते आहे. बस थोडाच खाते, आम्हाला त्रास होईल. कालपासून तसंही माझं पोट दुखते, ते खात अजून जास्त दुखेल. मी अगोदर श्रीकृष्णाला रंग लावत आहे. होली शिव होली भगवंता. माझ्याकडे 3 रंग आहेत. भगवा आहे, गुलाबी आहे आणि पिवळा. हे शुभ होली, शिव होली भगवंतानो, शिव होली, शिव होली. चला आता पप्पांना लावते. पंडितजी का बरो आप, का बरो. शिव होली पंडितजी. अरे सांडू नको. सांगत नाही. शिव होली. तुला सुद्धा होलीच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच रंगत राहा. धन्यवाद आपका. अरे डोक्यात नको पंडितजी, थांबा पाया पडू द्या. आता दादूला रंग लावते. होलिया में रंगीले गुलाल. झोपला का काय? झोपून राजा. शुभ होली, शुभ धुलीवंदन. बघा माझा दादू किती छान दिसत आहे. अरे खाली बघ. आणि मी कसा दिसते? तुम्ही पण खूप छान दिसत आहात. मी आता खाली चाललेले आहे मैत्रिणीबरोबर रंग खेळायला.
तर तिथले काही व्हिडिओ नाही काढता येणार मला, कारण कलर वगैरे मोबाईल लागू शकतो. म्हणून गोप्रो घे म्हणतोय मी. गोप्रो वॉटरप्रूफ आहे, नंतर काय ते पडल्यावर तुटणार नाही, एवढा भारी कॅमेरा आहे. तर तुम्ही पैसे नाही रे राजा, पैसे नाहीये. सांगू का त्यांना किती कमवले आजपर्यंत? नाही काय कमवले गेले ना थोडीच राहतात, खर्च होतात ना तुमचं असं. जी जो कमा के दे रहा है उस पे खर्च ही नहीं करने का तुमको. देखेंगे बाद में, ठीक है. आती हूँ मैं. आली का? हो आले. अरे काय अवतार करून ठेवला तू? मग आता काय असतं, होळी म्हटल्यानंतर काय असणार पंडितजी, रंगाचा बहार असणार. तुला मजा आली का? मला तर आनंद येतो. मला लहानपणापासून होळी खूप आवडते, होळी आवडते, दिवाळी आवडते, सगळे सण आवडतात मला. बिन रंगाची तू चांगली दिसते, रंग लावले कशी दिसायली म्हातारी. आता आंघोळ करते, सुंदर होऊन येते. आता वाजले दुपारचे 2 आणि स्नान केल्यानंतर मी थोडा आराम केला. आज दुपारच्या स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, कारण रात्रीच्या भरपूर पोळ्या शिल्लक आहेत आणि सकाळची बासुंदी सुद्धा आहेत. फोंडजी दादा बोलला की आम्ही दुपारी तेच खाऊ. म्हणलं ठीक आहे, माणूस थोड्या वेळाने येईल. तर तो पण बोलला की मी खाणार आहे पोळी आणि बासुंदी आणि आमटी पण आहे. म्हणलं ठीक आहे. मी तर अजिबात जेवणार नाही, कारण माझं पोट थोडंसं कालपासून खराब आहे, त्याच्यामुळे मी दुपार नाही काय खाणार. डायरेक्ट संध्याकाळी भाकरी वगैरे काहीतरी बनवेल, त्याच्यानंतर खाईल. आणि आता थोडा वेळ मी श्रीरामचरित मानस वाचत बसते. राम सिया राम जय जय राम. गाचह पार जतुन ही हेरा, पावती नावन बोहि तुबेरा. और करही को भरत बड़ाई, सरसी सीप की सिंधु समाई. माझ्या चेहरा तू काय एवढा खुश आहे सांग. दादू त्याच्या पप्पांच्या चेहऱ्याकडे बघून हसत आहे खूप. फोंडजी आज खूप झोपले आहेत. किती झोपायचं फोंडजी? तुम्ही म्हणता मला झोप नसती. इस बात पे कुछ कहना चाहते हो आप? चहा बी नाही मिळत, डोकं दुखते. जपून डोकं दुखते. पप्पांच्या नजरेत मी पण झोपून गेलो. अरे तुझं काय सांगू नको. आज ना अक्षरशः सगळेजण झोपून आहेत, मी सोडू ना. मी झोपले असेल 15 ते 20 मिनिटं झोपलेली असेल. मी चहा उकळायला ठेवलेला आहे आणि आता आमच्या होम गार्डन मधून गवती चहा आणते. खूप सुंदर आहे आमचं होम गार्डन. काय सुंदर आहे. आज पहिल्यांदा चहा पित आहे, गवती चहा लावल्यापासून किंवा आणल्यापासून. खालून फोडते. इकडे घेतलं त्याला. काय बोललात फोंडजी? वेगळं झालं, ते वेगळं झालं. आवाज नाही येत आहे. चला याला थोडस धुते, असे नाही टाकणार, डस्ट वगैरे चढलेले असते त्याच्यावर. आता 10 ते 15 मिनिटं ह्या चहाला उकळू देते. त्याच्यानंतर थोडीशी खडी साखर टाकते. चहापत्ती टाकायची का नाही? मी काढायसारखाच गवती चहा बनवून पित असते. पाण्यामध्ये गवती चहाचा फ्लेवर छान उतरायला दिसत आहे. पाण्याचा रंग बदललेला आहे, वास पण खूप छान येत आहे. आता याच्यामध्ये खडी साखर टाकते. चहा तयार झालेला आहे. वा वा, वास खूप छान येत आहे. फोंडजी घ्या, मस्त मस्त गवती चहा. ठेव. नाही टाकलं? दूध नाही का? दूध नाही टाकलं फोंडजी मी याच्यात. काय लाईट लावतो? चहा प्यायचा बाळा, चहा पण काळा. वा वा वा, एक नंबर चहा म्हटलं फोंडजी. मग कसं आहे? छान आहे ना दुधाच्या चहापेक्षा? लय गोड आहे. आपको ना गोड से इतनी नफरत क्यों है? काय माहिती, माणसाला लय गोड पण नसावं, लय तिखट पण नसावं. माणसाने गोड असो, नेहमी गोड नाही. मग त्याला शुगर होती. नाही. सायंकाळचे 6:30 वाजलेत. आता मी आणि फोंडजी बाहेर चाललेलो आहोत ब्राह्मण काकाकडे. दादू येऊ का बाळा? म्हणा पूजापाठ करून घ्या. आम्ही आलेलो आहोत बाहेर जाऊन आणि तेवढंच भाजी पण आणलेली आहे. आणि ब्राह्मण काका भेटलेले तर ते बोलले की त्यांना रविवारी वेळ आहे. म्हणलं ठीक आहे, आम्हाला काही घाई नाहीये. रविवारी तर रविवारी पूजा करता येईल.
तर पूजा रविवारी करायची ठरलेली आहे. ते काका बोलले की मेसेज पाठवून. म्हणलं ठीक आहे. आणि येते वेळेस भाजी सुद्धा आणलेली आहे. दादू हे काय मागवलंस राजा? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न चमचा. कशाला रे असलं खातोस राजा तू? तो पण खातोय. दोघांनी मस्त संगनमताने हे मागवलेलं आहे. बघूया कसं आहे पॉपकॉर्न. तर असं आहे हे पॉपकॉर्न. मसाले टेस्टी पण ते ऍसिड रेग्युलेटरी असतात. रोस्टेड आहे म्हणे. कारण चांगलं आहे. माझी माय आता भोपळ्याची भाजी बनवते, जी की आमच्या घरात सगळ्यांची आवडती आहे. यस, ग्रेव्ही वाली. मी असं मुद्दा म्हटलं मीच खाते एकटीच भोपळ्याची भाजी. बाकीच्यांना आवडत नाहीये भोपळ्याची भाजी. पण भोपळा हा शरीरासाठी खूप चांगला असतो. मायासाठी तर खूप चांगला असतो म्हणून मी बनवत असते. पनीर तर सारखं असतं जे की मुलांना आवडतं ते. यस. आणि आता बनवणार आहे ज्वारीच्या भाकरी. कोणी तिथं भाजी तोडत आहेत. हो, परत तेच स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.